आमच्या अल्पनाताई गोरे, आमच्या महिला आघाडीचे सर्व पदाधिकारी आणि आमचे आता सगळीकडे एक नाव फेमस झालेलं आहे, गोरगरिबांचे नेते असे आमचे राजू शेठ वाळेकर, ज्यांना गोरगरिबांची जाण आहे असे आमचे राजेंद्र वाळेकर. उपस्थित सर्वांना मी जय महाराष्ट्र करतो. येथे आज आपण बघतोय, तुम्ही जिथं बसलाय तिच्या बाजूला आपण एक समाज मंदिर बघतोय. ते समाज मंदिर तिथे एक पहिले एक शौचालय होतं, जे शौचालय अतिशय मोडकळी झालेलं होतं, जिचा उपयोग होत नव्हता. त्या शौचालयाची दुरावस्था झालेली बघून आमच्या शिवसेनेचे शहर प्रमुख माननीय श्री अरविंदजी वाळेकर, आमच्या नगराध्यक्षा मनीषाताई वाळेकर आणि आमचे उपनगराध्यक्ष असलेले राजेंद्रजी वाळेकर यांनी याचा कायापालट करून इथं समाज मंदिर बनवलं. या समाज मंदिराचा उपयोग आज कित्येक गोरगरिबांसाठी फक्त 500 किंवा 1000 रुपये ते पण साफसफाईसाठी लागतात. त्या समाज मंदिराचा उपयोग कितीतरी लग्नांसाठी, कित्येक लोकांच्या कार्यासाठी, कित्येक गोरगरिबांसाठी होतो. आपल्याला आज बाहेर गेलं तर आपल्याला 25, 30,000, 50,000, 1,00,000 रुपये हॉलसाठी लागतात. तर अशा प्रकारच्या वास्तू या शिवसेनेच्या माध्यमातून कित्येक आमच्या शिवसेनेच्या पदवी आमच्या राजेंद्र वाळेकर साहेबांनी, अण्णांनी, मनीषाताई वाळेकर माजी नगराध्यक्षा यांनी देखील इथं बनवलेले आहे. आणि अशाच वास्तू इथून पुढे देखील होत राहतील. आमच्या मनीषाताई वाळेकर या नगराध्यक्ष पदासाठी अंबरनाथ शहरातून शिवसेनेचे उमेदवार आहेत. यांना देखील तुम्हाला भरपूर मतांनी निवडून द्यायचे. या प्रभागात फक्त आणि फक्त शिवसेना हा एकच पर्याय आहे. त्याचं कारण सांगतो मी. आपल्या मुली, आपल्या महिला जेव्हा रात्री 11, 11:30, 12ला कधी कामावर होतात, कधी कुठल्या कार्यक्रमाजवळ होतात, तरी त्या बिंदास्त आपल्या घरी येऊ शकतात एवढ्या रात्री देखील अंबरनाथ शहरातून कुठेही. कारण का? कारण आमचे शहर प्रमुख अरविंद वाळेकर अण्णा यांचा जो दरारा आहे तो दरारा म्हणजे सगळ्यांना संरक्षण आहे. महिला भगिनीसाठी जे संरक्षण आहे ते आमच्या शिवसेनेचं संरक्षण आहे. अशाच प्रकारे जे संरक्षण राहिलं पाहिजे, आपल्या सुखसुविधा द्यायला पाहिजेत, आपले भरपूर कामं झाली पाहिजेत. तर याच्यासाठी तुम्हाला शिवसेनेचे आमचे महिला नगराध्यक्ष व आमचे जेवढे नगरसेवक पदाचे उमेदवार आहेत यांना देखील तुम्ही भरपूर मतांनी निवडून द्या. मी ऍक्च्युली मला आता बोलता येत नाहीये, कारण थोडासा भावुक प्रसंग, एवढ्या मोठी गर्दी खूप भावुक वाटते. मी एवढंच तुम्हाला सांगतो की मी तुमच्या समोर लहानाचा मोठा झालोय. तुम्ही लोकांनी आतापर्यंत आमच्या सर्वांच्या डोक्यावर आशीर्वादाचा हात ठेवला. आमच्या आईला नगरसेविका बनवलं. इथून जेवढे नगरसेवक शिवसेनेचे उमेदवार होते त्यांनी चांगलं मतदान केलं. तर यावेळेस देखील शिवसेनेच्या उमेदवारांना चांगलं मतदान करा. कारण येणाऱ्या मागच्या वेळेस आपण बघितलं, आपल्या इथं अपक्ष नगरसेवक निवडून आले होते. त्यांनी या 10 वर्षात 1 रुपयाचं देखील काही काम नाही केलं. आपल्या पायवाटांची काय परिस्थिती आहे, आपल्या गटारींची काय परिस्थिती आहे, आपल्या ड्रेनेज लाईनची काय परिस्थिती आहे, सगळ्यांना माहिती आहे. पाण्याची प्रॉब्लेम देखील राजेंद्र वाळेकर साहेबांनी जेव्हा त्यांनी लक्ष दिलं तेव्हा ते सॉल्व्ह झाले. नाहीतर इथं कोणाचं लक्ष नव्हतं. या सगळ्या गोष्टी तुम्ही येणाऱ्या काळात लक्षात ठेवा. मी जास्त बोलत नाही कारण आमचे वरिष्ठ बोलणारच आहेत. मी एवढं बोलून थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय हिंद. हॅलो, 2 मिनिटं.